पहिला चेंडू आशिषचा चेंडू थोडासा मागे जाऊन ऑन साईडला फ्लिक केलाय, मागे जातो चेंडू, लेग ग्लान्स म्हणू शकता, हरकत नाहीये. लेग स्टिकवर चेंडू होता, ऑन साईडला फुकचा बटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा, तिथे मात्र एकच धाव कंप्लीट केली फलंदाजाने शुभमने, आणि रोहनला त्याने आणलाय स्ट्रायकिंग एंडला. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. एकाच गावातले हे दोन संघ, कापडे खुर्द आणि कापडे, असे तुम्हाला संघ बघायला मिळत आहेत. 10 मिनिटांनी सामना सुरू झाला, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्याकडे 25 मिनिटाचा जो वेळ आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची सर्व षटकं. ही गोष्ट लक्षात ठेवून सामना सुरू करायचा आहे. 3 तासात जेमतेम 3च सामने कव्हर झालेत आतापर्यंत. त्यामुळे त्यामध्ये वेळ आपल्याला तो वाचवायचा आहे. मॅच जरा स्पीडअप करा. बोलिंग मार्कवर पुन्हा आशिष, समोर रोहन. ओव्हरपिच होता चेंडू, वेगवान चेंडू, चांगली लेंथ बघायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला टाकलंय आणि चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉल. सर एक मिनिट, इथे सन्मान केला जातोय. सन्माननीय संदीपदादा दाभेकर यांचा गणेशजी खेडेकर यांच्या शुभ असते. तसेच त्यानंतर युवराज दाभेकर, सचिव पोलादपूर, आदेश केसरकर, सचिव युवराजी दाभेकर आपणही यायचा. आपला यथोचित मान सन्मान तुकाराम दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पहिलं संदीप दाभेकर यांचा सन्मान केला जाईल गणेश खेडेकर यांच्या शुभ हस्ते. मायची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय संदीप दाभेकर यांचा. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि देवळेगावचे जावई सुद्धा आहेत आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम करणारे संदीप दाभेकर. त्यानंतर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव युवराजी दाभेकर यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल तुकाराम दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते. सो फलंदाज बाद आहे. दिस इज अ बिग विकेट. रोहन बॅक टू डगआउट. आरके बॅक टू डगआउट. पहिली विकेट मिळते ती निश्चितच आशिषला आणि अप्रतिम आणि सुरेख जे डीप स्कोअर लेग मध्ये बघायला मिळतोय. आणि फलंदाज बाद होतोय पहिला, तो म्हणजे रोहन कदमच्या स्वरूपात. कापडे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. बघायचं आता मात्र जबाबदारी खूप मोठी आहे आणि खूप लवकर ती जबाबदारी येईल. धावसंख्या 4 धाव आहे. 4. 4 लॉस ऑफ 1. योगेश ऑन स्ट्राईक. योगेश शेलार. बिग बॅश नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ बघायला मिळाला होता. एक ग्रेट ऑलराऊंडर अशी ओळख आहे या खेळाडूची. तो स्ट्रायकिंग योगेश आणि आशिष पुढचा चेंडू घेऊन समोर ओव्हर द विकेट. उलटा चेंडू होता. लास्ट मोमेंटला शॉट चेक केलाय योगेशने. स्ट्राईक रोटेट झाले. पंचांचा इशारा लेग बाईचा. पायर चेंडू बरं मागे निघून गेला. तोपर्यंत लेग बाईची एक धाव. त्यानंतर क्रिकेट प्रेमी सचिन दादा सुर्वे यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी तुकाराम दादा आहिरे, या आहिरे साहेब या, अध्यक्ष ढवळी विभाग यांच्या शुभ हस्ते केला जाईल सचिन सुर्वे यांचा. क्रिकेट प्रेमी, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सन्माननीय सचिनजी सुर्वे यांचा यथोचित मान सन्मान अध्यक्ष चषक यांच्या निमित्ताने, अध्यक्षांच्या वतीने, असोसिएशनच्या वतीने सचिन सुर्वे. धन्यवाद सचिन दादा सुर्वे साहेब. गुड बॉलिंग. चांगला चेंडू बॉडी लाईन टाकला होता. हुक करायचा प्रयत्न, टायमिंग जमला नाहीये आणि पहिल्या षटक अप्रतिम हाताळले त्या आशिषने. जेमतेम आपण बघतोय धावा खर्च केल्या त्या फक्त 5च धावा आणि एक विकेट सुद्धा काढली आहे आशिषने. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजे श्रीराम वर्धनी कापडे या संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला आणि त्यामुळे आपण बघतोय की गोलंदाजी खूप सुंदर सुरू आहे. अवघ्या 5च धावा धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये चांगलं कंट्रोल केलं. इव्हन कंजूस गोलंदाजी केली अक्षरशः मी म्हणेन आशिषने. अचूक लाईन, अचूक लेंथ, एक वाईड येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. प्रशांत बोलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये, जो कॉमेंट्री बॉक्स एंड करून अटॅक करेल. पहिला चेंडू ओव्हर द विकेट आहे. मी चेंडू कशा प्रकारे सोडेल
आणि मागे पाठवलंय फाईन लेग मध्ये चेंडू वेगाने खूप निघून खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर चौकार. बाहेर आहे लेग स्टिकच्या बाहेर दिशेवर नियंत्रण नाहीये. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू एक वाईट चेंडू टाकल्यानंतर आपण बघतो की थोडासा दबावाखाली प्रतीक. धावसंख्या 12 धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. इकडून पहिल्या षटकात आशिषने अप्रतिम स्पेल हाताळला होता. अवघ्या 5च धावा त्याने खर्च केल्या होत्या. पुढील चेंडू लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला शुभम. ओव्हर पिच आहे आणि समोर उचललंय. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट इज दॅट. षटकार. सुरू करायचंय. काय फटका होता. मॅग्निफिसंट शॉट. लक्षात घ्या 12 वाजून 10 मिनिटांनी सामना सुरू झालाय. षटक क्रमांक आपण बघतोय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दुसरं. त्याला बराच वेळ गेला त्यामुळे जरा मॅच स्पीडअप करा. 10 मिनिटं ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहेत. हो हा चेंडू सुद्धा वेगवान होता. भरपूर वेगाने बॅटचा स्विंग बघायला मिळाला पण टायमिंग करू शकला नाही हा चेंडू. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कमबॅक करत असताना प्रतीक. धावसंख्या 18 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट बॉल फ्रॉम प्रतीक. ओव्हर पिच. समोर उचलले. व्हॉट अ शॉट अगेन. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय शुभम. सीमारेषे बाहेर षटकार. सुशांतकडून पण मराठी ओरिजिनल साऊंड ट्रॅक येऊ द्या ऐकायला. एक वेगळीच मजा आहे ओरिजिनल ट्रॅकची. आणि गाणी कुठली असू दे जुनी असू दे नवीन असू दे ओरिजिनल ट्रॅक मध्ये एक वेगळीच मजा असते. स्कोर मोजन 24. शॉर्ट ऑफ लेंथ आहे अँड नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. सेकंड बाउन्सर. नो बॉल. एक ऑलरेडी बाउन्सर हाताळला होता प्रतीकने. चला चला सगळ्यांनी मागे व्हा. प्रत्येक वेळे प्रत्येक चेंडू मागे जाण्याची गरज नाहीये. एकदा सिग्नल द्या लांबून द्या. एक चूक झाली लगेच 2-2 खेळाडू त्याच्या जवळ येत आहेत. लॉंग आणि लॉंग ऑफ. हा इथून सिग्नल द्या. इथून आवाज द्या. कारण का 8 संघाची स्पर्धा नाही एकूण 12 संघांची स्पर्धा आहे. 11 सामने कव्हर करायचे आहेत. शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 1 आणि 2 षटकांचे सामने खेळावे लागतील जास्त लेट केलात तर. हो हा चेंडू चांगला होता. बघा तुम्ही लांबून कानमध्ये दिला त्याने लगेच इम्प्लिमेंट करून दाखवला.
पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय प्रतीकने. जवळ गेला तर तो प्रेशराईज होईल जास्त. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांसाठी बरोबर वेळ घेतलाय 12 मिनिटं. मॅच जरा स्पीडअप करा. पंच जरा पुशअप करायचंय. 2 षटकांसाठी 12 मिनिटाचा वेळ घेतलाय फिल्डिंग टीमने. मॅच जरा स्पीडअप करा. सामना सुरू करा लवकरात लवकर. लाजवाब, लाजवाब. सुमधून. वातावरण निर्मिती काय असायला हवी ते बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. थँक्यू सुशांत. खूप सुंदर मराठी संगीत. धावसंख्या 25. लेगस्टिकच्या बाहेर आहे, खूप दूर आहे. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू वाईड बॉल. आणि धावसंख्या पुढे आपण बघतोय म्हणजे 26 वर 26. आशिषने पहिलं षटक 5 धावांचं टाकलं होतं, पण मागच्या षटकात तब्बल 20 धावा झाल्या कर्ज. आशिष पुन्हा एकदा बोलिंग मार्कवर कंट्रोल करण्यासाठी आलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो बाहुबली. हा हा हे नाव ही पदवी मला मिळाली याचं उत्तर दिलंय. व्हॉट अ शॉट. खूप लो झालाय. मॅच जरा स्पीडअप करा. फील्डमध्ये काही चेंजेस तर आपण बघतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधून पुंगाने टोले जंग षटकार बघायला मिळाला. खूप लांब लचक. धावसंख्या 32. 30 धाव फलकावर आहेत. योगेशच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपण बघतोय. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे योगेश कडून. आणि आशिषचा समाचार घेतोय. रिदम मध्ये प्रॉब्लेम त्यामुळे पुन्हा बोलिंग मार्कवर आशिष आपल्या जागेवर पुन्हा एकदा येईल. चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. जीटीसी लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघू शकता. आनंद घेऊ शकता या स्पर्धेचा या वाहिनीच्या माध्यमातून. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू तो सुद्धा खेचून काढलाय. काय फटका आहे. व्हॉट अ शॉट अगेन. सीमारेषेबार बॅक टू बॅक 6. बेछूट गोळीबार सुरू आहे योगेशचा. काय बॅटिंग केली. आशिषचं काय त्याने स्वागत केलं मैदानावर. धावसंख्या तब्बल 38 धावा धावफलकावर त्या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकात जेमतेम 65 धावा खर्च करणारा गोलंदाज आता मात्र भरपूर महागडा ठरतोय. आणि याचं उत्तर घेऊन आले तो योगेश शेलार. बाहुबली ऑफ पालोदपूर तालुका. स्लोअर वन चेंडू तर गतीमध्ये परिवर्तन केलं. आणि चेंडू सरळ रेषेत निघून जाते. पण इव्हन हे सुद्धा सांगतात की बॅट्समनने चेंडू फॉलो केलाय. डॉट बॉल. कमबॅक करत असताना आशिष. धावसंख्या 38. 38 धावा धावफलक षटक क्रमांक आपण बघतोय. सुरुवाती तिसरं मॅच क्रमांक 34 सुरू आहे. पहिल्या राऊंडची तिसरी मॅच आपण बघत आहोत. यानंतर नागेश दरेकर. पुढचा चेंडू. हो व्हॉट अ शॉट अगेन. बॅक टू बॅक 3 6 इन अ रो. षटकार षटकार षट हो व्हॉट अ शॉट अगेन. क्षेत्र कुठले असो फक्त मोहर एकच आहे. षटकार.
शैलेशदादा कोळसकर यांच्याकडून आहे. सलग 3 षटकांसाठी ₹1000 कॅश बघायचा तिसरा षटकार येतोय का योगेशच्या बॅटमधून? हो, 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 हो. शॉट. आता चेंडू टायगर गावात गेलाय. एवढा लांब गेलाय. तिसरा षटकार लागोपाठ. मॅग्निफिसंट बॅटिंग. बघा धावसंख्या कुठे होती आणि कुठे आणून ठेवली आहे. अब तक पण 3 षटकाच्या अखेरीस तब्बल 56 धावा. पण योगेश काय बरसतोय, काय बॅटिंग करतोय. या षटकात तब्बल त्याने धावा ज्या आपण बघतोय ते म्हणजे बनवल्यात या षटकामध्ये त्याने 5 षटकार मारलेत. त्यामध्ये 1 डॉट आहे आणि एक वाईट सुद्धा आहे. तब्बल 31 धावा या षटकामध्ये खर्च झाले त्या आशिषच्या. हे षटक टर्निंग पॉइंट ठरलंय. कलांटी देणारं ठरलंय. बोलिंग मार्कवर ओमकार येतोय. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. तब्बल 56 धावा 56 अँड व्हॉट अ बॅटिंग. जसं मगाशी इथे उल्लेख झाला की का या खेळाडूला सोलापूर तालुक्याचा बाहुबली म्हटलं जातं. ही बॅटिंग दाखव. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ बॅटिंग. बोलिंग मार्कवर ओमकार. शॉर्ट ऑफ लेंथ. चला डिसिजन लवकर घ्या. सामना सुरू करा. ओंकार पुढचा चेंडू घेऊन फिंगर रोल केले, थांबून एक्झिक्यूट केला चेंडू. ऑन साइडला हुक केले, मागे जातो चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत बघायचंय. फलंदाज शुभम जेमतेम एकच धाव इथे कंप्लीट करू शकलाय. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक एंडला आपण बघतोय त्यांनी फलंदाज योगेशला आणले आणि मात्र हेच करावं लागेल आता शुभमला की तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्राईक योगेश हिलारला द्यावी लागेल. कारण योगेश ज्याप्रमाणे ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय इथे संघाचं शतक सुद्धा तो धावफलका लावू शकतो. एवढी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. धावसंख्या पोटी आपण बघतोय ती 57 वर 57. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ऑफिस स्क्वेअर कट बघतोय डीप मध्ये चेंडू डायव्हर्ट झालाय. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. चेंडू मागे निघून जातोय. कव्हर करेपर्यंत वेळ घेतलाय आणि तोपर्यंत योगेश पुन्हा स्ट्राईक एंडला पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट करतोय या चेंडूवर आणि 2 धावा या चेंडूवर झालेत कंप्लीट. जसं आम्ही मगाशी उल्लेख केला की देवळे संघाचे खेळाडू किंवा देवळे गावातील खेळाडू जे आलेत त्यांनी आपापली जागा घ्या प्लीज बाउंड्री लाईनवर. कॉन्ट्रोवर्सी कुठल्या प्रकारची नको आपल्या अध्यक्ष चषकामध्ये. या 2 धावा ऍड करूया. धावसंख्येत भर. धावसंख्या 59 धावा धावफलकावर. 59 ऑन स्कोर कार्ड इन 4th ओव्हर. ऑन साइडला जास्त एलिव्हेशन मिळालं नाही फटका. तिथे शतशक डीप स्क्वेअरला उभा तिथे चेंडू कव्हर करायला मिळतंय गोलंदाज ओमकार कडून. सुरेश चेंडूच्या हाताने प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं खूप गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 60. 14 षटक मार्गस्थ आहे ओमकार. तुझा चेंडू घेऊन आतापर्यंत षटकात जर आपण उल्लेख केला तर आपण बघतोय की 2 निर्धाव आहेत. 3 चेंडूवर धावा घेतल्या 4. 5 चेंडूचा खेळ झालाय. 4च धावा खर्च केल्यात ओमकारने. वेगवान चेंडू बॅक टू द बॉलर ऑन साइडला सेमी हेलिकॉप्टर शॉट उडवलाय. पण जास्त लांब जाते तिथे क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये लॉंगचा तिथे चेंडूवर येतोय तोपर्यंत मिळते 1 धाव. षटक समाप्त होत आहे. इकॉनॉमिकल षटक बघायला मिळते. अवघ्या 5च धावा या षटकात ओमकारने खर्च केला. खूप चांगला कमबॅक केला आपल्या संघासाठी. इव्हन 3 षटकाच्या धावसंख्या तब्बल 56 होती आणि अवघ्या आपण बघतोय या षटकामध्ये आले त्या 5 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा कंप्लीट करायचा आपल्या इनिंग ब्रेकमध्ये. नागेश दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध छत्रपती शिवाजी नगर पोलादपूर दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर रिपोर्ट करा टॉस करण्यासाठी. या षटकानंतर लगेचच टॉस केलं जाईल. त्यामुळे दोन्ही संघनायकांनी यायचंय टॉससाठी. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि नागेश दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन षटक संपण्याच्या अगोदर रिपोर्ट करा. माझा तालुका माझा अभिमान सोलापूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत अध्यक्ष चषक स्पर्धा तुम्ही पाहतात. आज स्वातंत्र्य दिनी
78वा स्वातंत्र्य दिन आहे या आपल्या भारतीय देशाचा. त्याचं औचित्य सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. स्पर्धेचं आयोजन बघायला मिळते. अध्यक्ष चषकाचं निर्णायक षटक बोली मार्गवर गोलंदाज घेऊन आलाय सूरज. आणि समोर लेफ्ट हँडर उभा आहे तो म्हणजेच शुभम. आणि लेफ्ट हँडर गोलंदाज सुद्धा आपण बघतो बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. खूप बाहेर आहे. दिशेवर नियंत्रण नाही आहे चेंडूवर. आणि खूपच बाहेर चेंडू. कारण लेफ्ट हँडर जेव्हा गोलंदाजी मार्गावर असतो, स्ट्रायकिंग एंडला जर लेफ्ट हँडर बॅट्समन असेल तर ऍडव्हान्टेज बॅट्समनकडे जास्त असतं. त्यामुळे त्याचा दबाव गोलंदाजावर आहे. तो आपण बघतोय त्यांनी वाईट चेंडू टाकलाय. धावसंख्या 62 इन लास्ट ओव्हर. हो, इनसाइड आउट. तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे. ट्रॅप होता चेंडूवर. राऊंड विकेट अटॅक केलं आणि इथे मात्र सलामीचा फलंदाज आघाडीचा फलंदाज सेट बॅट्समन तंबूत परततोय शुभम. यावर्षी आपण बघतो की 4 दिग्गज खेळाडूंचा सन्मान सुद्धा इथे होणार आहे. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या असोसिएशनचे. त्याचबरोबर आपण बघतो की या स्पर्धेमध्ये यावर्षी हे सुद्धा चित्र आपल्याला बघायला मिळतंय. बेस्ट अंपायर त्यांच्यासाठी लकी ड्रॉ, बेस्ट कॉमेंटसाठी लकी ड्रॉ, त्याचबरोबर बेस्ट आमची जी लाईव्हची टीम आहे त्यांच्या सुद्धा लकी ड्रॉ तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्मार्ट वॉच बघायला मिळणार आहेत. येस गणेश केसरकर. हॅलो. इथे संदीप महाराज कळंबे यांचे इथे आगमन झाले. त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. आणि सुनील महाराज कळंबे दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या कळंबे बंधू दोन्ही कळंबे बंधूंनी आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. भावेशने एकदा तो कंप्लीट केली आणि स्ट्राईक एंडला घेऊन आला तो योगेश शेलारला. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 63, 63 धावा. योगेश ऑन स्ट्राईक. बघा ते षटकातले आता चेंडू जे शिल्लक राहिलेत मैदानावर या षटकातले 4. लेफ्ट ओव्हर. हो, हा चेंडू आपण बघायचा अपील. येस इट इज. बॅट आपण जर बघितलं हलकीशी एज घेऊन चेंडू हलकासा आतमध्ये वळला आणि ओंकारने यशाच्या मागे कुठलीच चूक न करता इथे मात्र झेल स्वीकारलाय आणि विकेट आपण बघतोय ती मिळते गोलंदाज या षटकामध्ये ती सूरजला. फलंदाज बाद. का होईना पण विकेट इथे मात्र मिळतात त्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला. श्रीराम वर्धानी कापडे या संघाला. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज पोहोचला तो म्हणजेच निलेश स्ट्रायकिंग एंडला 5व्या क्रमांकावर. योगेशने आक्रमक फलंदाजी केली. संघाची धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरकवली. निश्चितच त्याने मोलाचा वाटा उचलला आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज सूरज. हो, हा चेंडू बघूया. हा चेंडू लेस्टिकोन हलकासा बाहेर निघाला. लेग ब्रेक असं म्हणणार नाही. हा चेंडू लेफ्ट हँडरसाठी ऑफ ब्रेक असतो. हा चेंडू लेग बाहेर आहे. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. आणि वाईट बॉल सोबत धावसंख्येत भर झाली. धावसंख्या बोलली ती म्हणजे 64 वर 64 वर. फुलटॉस जास्त लांब जात नाही चेंडू. डीप मध्ये उभा लॉंग ऑफ चेंडू कव्हर करतो. वाईडिश लॉंग ऑफ वर येतोय. चेंडू कव्हर करण्यासाठी तोपर्यंत एकच धाव येते या चेंडूवर. आणि डिलिव्हर भावेशच्या बॅट मधून भव्य स्वागत.
केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न चांगले होते त्याचे पण प्रयत्नाने यश मिळत नाही चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर आणि पंचांचा इशारा या चेंडूवर येतो तो चौका संदीप दादा कळंबे यांचाही यथोचित मान सन्मान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदा कोळसकर यांच्या वतीने करण्यात येतोय. तर मी दादांना विनंती करतोय की संदीप महाराज कळंबे यांचा सन्मान करायचा आहे. या दादा. संदीप महाराज कळंबे यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय अध्यक्ष निलेशदा कोळसकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. धन्यवाद दादा. त्यानंतर सुनील कळंबे यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यात येत. सुनील महाराज कळंबे या. सुनील दादा या. धावसंख्या 75 आणि 76 चं टार्गेट आहे 76 टू विन. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द या संघाने चांगली बॅटिंग केली. धावसंख्या 75 कोटी आणि 76चं लक्ष असेल ते श्रीराम बरदायनी कापडे या संघासमोर 76 टू विन. आणि बघायचं धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी बघायचं आहे कशा प्रकारे प्रयत्न केले जातील याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन दिलं. ऐकूया या सत्रामध्ये आवाज आमच्या निलेश पवारचा. धन्यवाद. प्रकाश दौंडकर यांचाही सन्मान निलेश दादांच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रकाश दौंडकर सन्मान. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राजेशदादा सकपाल यांचंही इथे आगमन झाले. त्यांचंही आपण शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत करतो. मी दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय आदरणीय राजेशदादा सकपाल यांचंही इथे आगमन झालेलं आहे. थँक्यू प्रसादजी परब सर यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या डावामध्ये. हायेस्ट टोटल आपल्याला या मॅच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. कापडे खुर्द या टीमच्या नावावरती 76 धावा ज्या उभ्या केल्यात राम वर्धानी कापडे या टीम सोबत 5 षटकामध्ये 76 धावांचं लक्ष. चला टॉस साठी श्री आपण जर पाहिलं तर यानंतरची मॅच नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंडवी आणि त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. कॅप्टन या टॉस साठी पावसाला देखील सुरुवात झाली आणि पाऊस पडलाय. खेळपट्टी ओली झाली आणि बॅटर्स पुढे आता मोठं आव्हान असेल. पंच्याहत्तर धावा बनवल्या 76 धावांचं लक्ष ठेवलंय. त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये आले. एक यशस्वी जोडी म्हणून या जोडीकडे देखील आता सध्या तरी पाहिलं जात आहे. ओमकार शेलार आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर अरविंद पासवान आणि ओमकार शेलार हे दोन खेळाडू असे ज्यांनी मागील टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलं. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती रामवर्धीनी कापडे टीमला कित्येक स्पर्धा जिंकून दिल्या
आणि आज देखील जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स अरविंद पासवानचा पाहायला मिळतोय, ओमकार शेलारचा पाहायला मिळतोय. आणि आता या स्पर्धेमध्ये एक महत्वाची आणि अतिशय चांगली स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री निलेशदादा कोळसकर अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त असणारी रबर बॉल पावसाळी क्रिकेटची स्पर्धा या वर्षी देखील अगदी थाटामाटात आणि एका वेगळ्या अंदाजामध्ये आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष चषक 2024 पर्व दुसरं. चला बॅट्समन लगेचच मॅचला सुरुवात करायची विनंती असेल. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा 44,444 कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333 व आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक 22,222 व आकर्षक ट्रॉफी दिली जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर, प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर एसके ब्रँडची बॅग दिली जाते. समालोचकांसाठी देखील लकी ड्रॉ कुपन असणार आहे. तसेच जर पाहिलं तर पंचांसाठी लकी ड्रॉ कुपन असणार आहे. आणि आमच्या लाईव्ह टीम साठी देखील जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट सुशील पाटील आणि त्यांची टीम त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. चला मॅचला सुरुवात करा. चला लगेच सुरुवात करा, थोडीशी घाई करा. गोलंदाजी मार्गवरती ज्यांच्या बॅटिंगमधून आज षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला, लांबवरचे दूरवरचे षटकार पाहायला मिळाले. पोलादपूरचा बाहुबली योगेश शेलार गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक घेऊन 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक घेऊन योगेश शेलार, तर बॅटिंगसाठी ओमकार शेलार त्याच्या जोडीला आपल्याला रबर बॉलची देखील आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. रबर बॉलची देखील आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. किरण बावलेकर त्या ठिकाणी, परंतु झेल निसटलाय. प्रयत्न चांगले केले होते किरणने, 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल, परंतु नाही, थांबवलंय. तिकडे लगेचच बॅकअप पाहायला मिळाला आणि या 2 धावा धावफलकावरती. तर कोल्हापूर तालुक्याचं वैभव यांचा आज सन्मान, एक विशेष सन्मान केला जाणार आहे. कदम सर यांचं आगमन त्या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत. चला या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढचा बॉल योगेश शेलार नागपुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने कट केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी राहिला आणि 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगलं रनिंग विथ विकेट पाहायला मिळालं, चांगलं ताळमेळ, चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. हॅलो, पोलादपूर छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर कर्णधार रवी इंगवळे आणि नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन निरंजन दरेकर. चला या. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर रवी इंगवळे सर आणि निरंजन दरेकर, आपण या टॉस बॉक्स मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. एक धाव या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये फटका, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. दुहेरीचा प्रयत्न देखील केला गेला आणि करावा लागेल. 76 धावा ज्या तुम्हाला बनवायच्या, एक मोठं टार्गेट आहे तुमच्या समोर आणि त्या टार्गेटला समोर घेऊन तुम्हाला बॅटिंग करायची आहे. दुहेरी धावा अद्याप जर पाहिलं तर मोठा फटका आला नाहीये. 3ही बॉल जर पाहिले तर 3ही बॉलवरती जर पाहिलं तर दुहेरी धावा आल्या. त्यांनी 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण पाहतो. एक भव्य दिवस स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. अरविंद पासवान कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याची पाहायला मिळते. तर टॉसच्या ठिकाणी कोंढवी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्यांचं नाव या हंगामामध्ये चर्चेत आहे असे राजेदादा सकपाळ, समाजसेवेमध्ये कार्यरत असणारे राजेदादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस नेक्स्ट मॅचचा. बॅट इथे मात्र फटका तर आलाय, परंतु
मोठा फटका येऊ शकत नाहीये. तिकडे ऑन साईडला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी थोडीशी लेट केली आहे, परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. लगेच दुहेरी धाव देखील पूर्ण केली आणि 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 8 या आकड्यावरती म्हणजे 5 बॉल टाकलेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. एका साईडला जर पाहिलं तर नागेदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कोंढवी संघाचा कर्णधार निरंजन दरेकर आणि एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर या टीमचा कर्णधार रवींद्र इंगवले. 2 धावा अर्जित केल्यात. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाईल 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती बिनबाद 10 धावा म्हणजे येणारे 24 बॉल बाकी आहेत आणि या 24 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 66 धावा. ओमकार शेलारने 6ची 6 बॉल खेळून काढले. 10 धावा त्याने बनवल्या. एकही मोठा फटका आला नाहीये. धावसंख्येचा ग्राफ वाढतोय, आलेख वाढतोय, रिक्वायर रन रेट वाढतोय. याकडे देखील लक्ष द्यावं लागेल आणि लक्ष्मणाचा स्ट्राईक वर असेल तो कशा पद्धतीने खेळ करेल पाहावं लागेल. चला थोडस स्पीडअप घ्या. कापडेखोर टीम विनंती करेल आपल्याला की थोडस फास्ट खेळा, कारण बऱ्याच मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आज मंगेश बेलोसे नाहीये त्या टीम मध्ये. आपण जर पाहिलं तर संघाचे संघमालक सपोर्ट सिस्टम त्या त्यांच्या माध्यमातून हा संघ नेहमीच कित्येक वेळा पुरस्कृत केलेला असतो. भैरवनाथ कापडे खुर्द त्यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या होत्या. काही कारणास्तव पुण्यामध्ये असते आपल्याला पाहायला मिळत आहेत मंगेश बेलोसे. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. पहिल्या डावामध्ये 75 धावा बनवल्या 5 षटकामध्ये. योगेश शेलार यांची बॅटिंग आपण पाहिली, शुभम होतेकरची बॅटिंग पाहिली आणि आता ह्या दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये योगेश शेलार यांनी 10 धावा केवळ खर्च केल्या आणि रबर बॉल मध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा म्हणजे कमी धावांचं षटक नक्कीच म्हणावं लागतं आणि तेच त्यांनी या ठिकाणी केलंय. आता मात्र शुभम होतेकर गोलंदाजी मार्कवरती. त्यांनी देखील आज चांगला स्टार्ट दिला आपल्या टीमला. त्याच्या बॅटमधून देखील षटकार चौकार आले आणि तो गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन आलाय. शुभम होतेकर गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फेस करेल अरविंद पासवान. आडवा बॅटना, परंतु बॅटच्या वरच्या स्टिकरला चेंडू लागतोय. योगेश शेलार स्वतः बॉलवरती अधिक वेगाने गेलेत. थांबवलंय तिकडे. एकच धाव. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन सावंत आणि गणेश बावीसकर यांना तुम्ही पाहताय. तिसरे पंच प्रदीप शिंदे सर. नावाजलेले 3ही पंच पोलादपूर तालुक्यासाठी. तर अभि केसरकर कुठे असेल तर आपण व्यासपीठाशी संपर्क करा. अभंग फाउंडेशन म्हटलं की आता नक्कीच घोळेगणी म्हटलं की नक्कीच एकच नाव समोर येतं, ते म्हणजे सोपानदादा मोरे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचं देखील या अध्यक्ष चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत मी विनंती करेल. सोपानदादा मोरे आपण या व्यासपीठावरती आणि येणाऱ्या 25 ऑगस्टला एक मोठा कार्यक्रम देखील त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. भजन स्पर्धा विक्रोळीमध्ये रंगते. चेंडू हवेत आहे. निखिल त्या ठिकाणी थोडासा स्किड झालाय. तिकडे 2 धावा घेतल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का पाहावा लागेल आणि करावा लागेल. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा आल्या. धावांचा वेग वाढवावा लागेल. धावांसाठी धाव करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही एकही षटकार किंवा एकही जर पाहिलं तर चौकार आलेला नाहीये. दुसरं षटक चालू आहे. अरविंद पासवानला आपले हात खोलावे लागतील. मोठे फटकेबाजी करावी लागेल आणि ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये कित्येक त्याची शतकं देखील पाहायला मिळालेत, परंतु आता त्याची आवश्यकता आहे. हा बॉल नेक्स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत गणेश बावीसकर आमच्याकडे वरतील सांगतील की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाज शुभमला. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक आणखी एका धावेने पुढे जातोय. मोठा धावेंचं षटक आता करावं लागेल. शुभम होतेकर वरती आक्रमण करावं लागेल. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. अरविंद पासवानला त्याच्याकडे क्षमता आहे. कित्येक वेळा त्यांनी चांगली इनिंग पेश केली आहे, परंतु हा चेंडू देखील जर पाहिला तर बॅट वरती बरोबर आलेला नाहीये. थोडा तो स्वतःवरती नाराज नाखुश पाहायला मिळतोय आणि हा बॉल वरती जर पाहिलं तर एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. तुम्हाला मोठी फटकेबाजी करावीच लागेल. षटकार चौकार तुम्हाला खेळावे लागेल. योगेश शेलार यांची बॅटिंग तुमच्या डोळ्यासमोर आणावी लागेल. शुभम होतेकरने ज्या प्रकारे बॅटिंग केली, स्टार्ट संघाला दिला, तशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल आणि ती क्षमता या 2 बॅटर्स मध्ये देखील आहे. आता मात्र देखील जर पाहिलं तर मागे चेंडू निघून गेलाय. इकडे मात्र आणखीन एक डॉट बॉल.
ज्या संघामध्ये अजित चोरगेला देखील आपण पाहायला मिळत नाहीये. नवीन खेळाडू आणि अनुभवी खेळाडू अशा संघाची बांधणी आपल्याला पाहायला मिळते. योगेश शेलार यांचं कमबॅक आणि नेहमी ज्या ज्या वेळेला योगेश शेलार कापडेकूर संघासाठी आम्ही कित्येक वर्ष पाहिलंय त्या वेळेला कापडेकूर संघ जर पाहिलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत होता. चेंडू हवेत आहे, उंची घेतली आहे लॉंगमध्ये भावेश येतोय तिकडे. चेंडूची फेकी होईल तद्वर 2 धावा अर्जित केल्यात. सोपनदादा मोरे यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. एका वर्षामध्ये 3 स्पर्धा करण्याचा विक्रम गोळेगणीच्या नावावरती आहे. टेनिस बॉलच्या असू देत, गोळेगणी प्रीमियर लीग असू देत, तसेच जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट. परंतु यावर्षी थोडीशी पावसाळी रबर बॉल क्रिकेट मला वाटते मागे जाईल कारण सोपनदादा समाज कार्यामध्ये आणि वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहिलाय. आता येणाऱ्या 25 ऑगस्टला भजन स्पर्धा ठेवली आहे अभंग फाउंडेशनच्या माध्यमातून आणि तिकडं मात्र थोडासा वेळ ते देखील देत आहेत. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये अनेक अशा व्यक्ती आहेत की समाज कार्यामध्ये देखील अग्रेसर आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहेत. सगळीकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं आणि असे व्यक्तिमत्व आज पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला लाभलेत. इथे मात्र फटका आलाय आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. देवी संघ देखील या ठिकाणी खास पुण्यावरून दाखल झालाय आणि एका नवीन जर्सी मध्ये आज दामनदेवी संघ केतन खाडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आज मैदानात उतरेल. यांच्या समोर आव्हान असेल पळचील टीमचं कारण ही मैत्रीपूर्वक लढत आपल्याला म्हणावी लागेल. पहिलाच बॉल स्वागत केलं योगेश शेलार यांचं बॉलला फेकून दिलं बाउंड्री यांच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. रेषा पार मिळतील धावाचा येईल हा षटकार. अशा प्रकारचे सॉन्ग वाजले की आम्हाला प्रदीप शिंदे यांची आठवण होते कारण ज्या ज्या वेळेला असे गाणी येतात त्या वेळेला त्यांचा डान्स आम्हाला समोर आठवतो. दोन बॉल वरती 2 षटकर ठोकलेत. 18 बॉल 54 ची आवश्यकता होती. आता मॅच मध्ये कमबॅक केलंय का म्हणावं लागेल. 2 षटकर तर आले. तिसरा लगातारचा पाहायला मिळेल का परंतु नाहीये. इथे मात्र थांबवलंय आता. बॅटची चायनीज कट आणि चेंडू मागे निघून गेलाय. एक धाव एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. धावसंख्या 1 ने वधारते पुढे जाते.
35 धावा 35. 35 धावा फलकावरती 2 षटकार तर ठोकलेत अरविंद पासवानने. त्यांना मात्र थांबवलं होतं. पहिल्या 2 षटकामध्ये मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं होतं आणि आता या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत अरविंद पासवानने. हा मोठा फटका अजूनही येत नाहीये. ओमकार शेलारला मात्र थांबवण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? आणि इथं मात्र जर पाहिलं तर दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि तिसरीचा देखील आता प्रयत्न होईल आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव पूर्ण केली आहे. 3 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावा बनवाव्या लागतील कारण तुम्हाला एक मोठं टार्गेट चेस करायचंय. धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 75चा हायेस्ट टोटल राहिलाय आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत ते आता 14 आणि 14 बॉल मध्ये इथून पुढे बनवायचे त्या 14 बॉल 38 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 38. मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज सोनवणे खास पोलादपूर वरून सकाळी 5 वाजता निघालेत, आता पोहोचलेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत. समोरच्या दिशेने फटका, चेंडू हवेत आहे. जेल होणार का? इथं जेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे सूत्र आपण नेहमीच पाहायला मिळाले. आलाय बघ षटकार. 13 बॉल आणि 36 ची आवश्यकता. लाईन क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, तिकडे बॉल पडतोय. धावा मिळतील त्या 2. या दुहेरीच्या धावांनी धावफलक आता पुढे जातोय. 2 धावा आल्यात. धावफलक जर पाहिला तर पुढे गेलाय. 42 धावा. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये अद्यापही बनवायचे त्या इथून पुढे 34 धावा. 12 चेंडू 34 ची आवश्यकता. मॅच बनवू शकते. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. एखादं मोठं एक षटक मोठं त्यांना का करायचंय. मोठं फटके एका षटकामध्ये खेळायचे. आणि ते पण आज आपण 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळवतोय. चला थोडंसं फास्ट खेळा, अन्यथा आयोजकाकडून सूचना आली आहे, पॅनलाइज केलं जाईल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे. खूप उशीर झाला या मॅचला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रणय. चांगला खेळ पाहायला मिळालाय. 12 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. प्रणय गोलंदाजी मार्क वरती. मॅच लिडिंग एच आणि चेंडू मागे निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळाली आहे. आता 33 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 3 धावा बनवायच्याच आहेत. मोठी धावसंख्या बनावी लागेल. षटकार चौकार तुम्हाला खेळावेच लागतील. 11 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. अरविंद पासवान याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये सातत्याने पाहायला मिळाली आहे. आता मात्र हा नॅचरल लेग ब्रेक कुडले स्पॉट वरतून चेंडूने बरंच वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. त्या प्रकारे ओमकार शेलारने बॉल वळवले. त्याच प्रकारे हा गोलंदाज देखील प्रणय कदम देखील खेळपट्टी सुखी आहे आणि त्याचा फायदा प्रणय कदम घेतोय. पुढचा बॉल. हा देखील बॉल पुन्हा एकदा ओव्हरपिच होता, तिथून बॉल वळवला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने थेट गेलाय. डॉट बॉल. 2 लगातारचे चेंडू डॉट आलेत. 9 बॉल आणि आता इथून मात्र जर पाहिलं तर 33 ची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी लांब होताना पाहायला मिळतीये. राम वर्धे कापडे टीमच्या बाजूने 76 धावांचा पाठलाग. आतापर्यंत जर पाहिलं तर एक मोठी टोटल उभी केली होती कापडे खुर्द या टीमने आणि त्याचा पाठलाग चालू आहे.
9 बॉल 33. पुढे सरचा बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून लांबच लांबवरचा उत्तुंग असा षटकार. मॅच इथूनही बनवू शकते. 8 बॉल 27. मॅच बनवू शकते इथूनही. हा बॉल सोडून दिलाय आणि इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अतिरिक्त बाउन्स होता आणि पंचांनी पाहिलं लगेच दिला नाही, परंतु पाहून हा निर्णय दिला. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव. 26 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 8 बॉल 26 धावा. 26 धावा 8 बॉल. फटका चांगला आहे. शफल झाला आणि पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हुकुंग असा गगनभेदी गगनचुंबी षटकार. त्यातील हे दोन धुव्वाधार खेळाडू, विस्फोटक खेळाडू. 7 बॉल 20 ची आवश्यकता. 20 धावा 7 बॉल. चला थोडस फास्ट खेळा. मी विनंती करेल. पुन्हा एकदा वारंवार सूचना केल्या जात आहेत. 7 बॉल 20. शेवटचा निर्णायक बॉल. हा जर पाहिला तर आखूड टप्प्याचा होता. आपटलाय. बॉल निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता. चला लगेच योगेश शेलार, चला लगेच बॉलर घेऊन या. रोहन. 6 बॉल 20 ची आवश्यकता. 6 बॉल 20 ची आवश्यकता. 20 धावा 6 बॉल. चला थोडस दोन्ही अंपायर या व्यासपीठाच्या समोर. बाविस्कर सर आणि सचिन सावंत या. बाविस्कर सर आणि सचिन सावंत सर या समोर. प्रदीप शिंदे जा खाली. आपण अध्यक्ष चषक खेळतोय. 2 मिनिट थांबा. आपण अध्यक्ष चषक खेळतो आहे. अभि 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 इकडे.
डॉट बॉल 6 बॉल 20 ची आवश्यकता. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. गोलंदाज नव्हता की कोण झाला तुझा आता हा मग दिला आधी घे चल सोडून दे मी समोर बसलो नाही हो दादा उचली आहे ना सर दिसतंय क्लिअर त्याच्यात गोल पाहिजे हा पाहिजे ऍक्च्युली त्यांचा पण रिव्ह्यू घेतला नव्हता ना त्याच्यामध्ये मी माझी तसली केली फक्त त्यांचा पण रिव्ह्यू नव्हता घेतलेला अंतर नव्हता घेतला मी घेतला पंचांचा निर्णय आमचा रिव्ह्यू नाहीये फक्त मी तसली फक्त अंपायरने डायरेक्ट घेऊ शकतात त्यांना वाटतं क्लिअरला नाही त्याला 6 बॉल 20 ची आवश्यकता. रोहन कदम गोलंदाजी मार्क वरती. मयूर स्पोर्ट्स घाटकोपरचे ब्रँड अँबॅसेडर. एक धुवाधार फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. चिंचपोकळी तर चिंतामणी या ठिकाणी देखील कित्येक वर्ष ते कार्यरत असतात. आणि आज मॅच मध्ये ट्विस्ट आहे. मॅच ऑन आहे. मॅच कोणाच्याही बाजूने जाऊ शकते. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाहीये कोणती टीम जिंकेल. डवळीबाग अध्यक्ष चषक कमिंग सून. 25 ऑगस्टला ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट मिड ऑफला बॉल थांबला. एक धाव तर घेतलीये. दुसरीचा प्रयत्न केला आणि करावा लागेल. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. अरविंद पासवान आणि ओमकार शेलार का बॅटिंग करतायत. 76 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता मात्र 4 बॉल बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता. 4 बॉल 12 ची आवश्यकता विजयासाठी. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. एका साईडला कापडे खुर्द संघ तर एका साईडला रामवर्धनी कापडे. म्हणजे कापडे विभागातील हे दोन संघ आपल्याला आज पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉल 12 ची आवश्यकता. ओमकार शिलार स्ट्राईक एंड वरती आहे. फुलटॉस या ठिकाणी जर पाहिलं तर नो बॉल. पंचांनी घोषित केलाय नो बॉल साईडचा आणि त्यावरती सिंगल. अशा 2 धावा. शिवदान देखील मिळालंय या ठिकाणी. आता चांगला झेल टिपला होता जयराम निकमने एका हातामध्ये, परंतु हा वेस्ट हाईटचा नो बॉल. त्यावरती धावा मिळाल्या 2. 4 बॉल मध्ये आता मात्र जर पाहिलं तर 10 ची आवश्यकता. चला थोडंसं फास्ट खेळा. 4 बॉल 10 ची आवश्यकता. अरविंद पासवान याने चांगला स्टार संघाला दिला आणि समाप्त मात्र ओमकार शेलार करताना पाहायला मिळालाय. दोन्ही खेळाडूंनी चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आपल्या टीमसाठी. 4 बॉल 10 ची आवश्यकता. अरविंद पासवान स्ट्राईक एंड वरती पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने चेंडू टाकलाय आणि तिकडे मात्र यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं तर चांगली कामगिरी. चला थोडस घाई करा. मी विनंती करेल बॅट्समन लगेच या. इथे आगमन होतोय सन्माननीय आदरणीय सोपानदादा मोरे यांचं. खरोखरच पोलादपूर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय म्हणून ओळखला जातो. वारकरी संप्रदायासाठी गणला जातो असा हा पोलादपूर तालुका. आणि पोलादपूर तालुक्यामध्ये मुंबईमध्ये प्रथमच भव्य दिव्य असं भजन स्पर्धा, वारकरी भजन स्पर्धा सोपानदादा अभंग फाउंडेशनच्या वतीने घेऊन येत आहेत. येत्या 25 ऑगस्टला विक्रोळी कन्नमर नगर मध्ये या स्पर्धेमध्ये तब्बल 12 भजनाने भाग घेतलाय आणि विना प्रवेश फी अशी ते भजन स्पर्धा आहे. त्यानंतर प्रत्येक भजनाला 1000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. आता मॅच आहे 3 बॉल 10 धावांवरती. फटका बसलाय. चेंडू हवेत. आणखीन एक विकेट मिळाली आहे. प्रतीक देखील बाद.
पहिल्या 2 षटकामध्ये की कापडे खुर्द संघ जिंकेल, परंतु त्याच्यानंतर ओमकार शेलार आणि अरविंद पासवानची तुफान बॅटिंग. असं वाटलं की आता रामवर्धने कापडे जिंकेल, परंतु आता मॅच पुन्हा एकदा कापडे खुर्दच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता, 10 धावा, 2 बॉल. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलाय ऋतिक सकपाळ. 2 बॉल 10, एक मोठा फटका खेळायचा आहे. फुल सारी पुढे सरसावत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली आहे. 1 बॉल 4 ची आवश्यकता. डीजे जिंकली पण लय म्हणजे कसं पडत पडत 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. दोन्ही टीमच्या बाजूने सामना जाताना पाहायला मिळाला. 70 धावांचा पाठलाग. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगलाय. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार ही मॅच? पुढे सरसावत फटका तर फसलाय. 1 धाव तर पूर्ण केलीये. कंपल्सरी तुम्हाला 4 धावा बनवायच्या. दुसरी देखील झालीये पूर्ण. तिसरी झालीये का? तिसरी नाही झाली आणि फलंदाज बाद. एका धावेने संघ पराभूत झालाय. तो म्हणजे रामवर्धनी कापडे. चांगला खेळ दोन्ही टीमने केला. रामवर्धनी कापडे देखील आपण देखील चांगला खेळलात आणि भैरवनाथ कापडे खुर्द आपण देखील. एका धावेने संघ पराभूत झाला. एका धावेने संघ पराभूत होतो त्यावेळेला नक्कीच माहित पडतं की एक धाव क्रिकेटच्या खेळामध्ये किती महत्वाची असते. आणि आता पुन्हा एकदा ती पाहायला मिळाली आहे. नागेदादा दरेकर चला आपण फिल्डिंग लावून घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज पोलादपूर आपण आपले बॅट्समन लगेच पाठवा. वेदांत केसरकर व्यासपीठाशी संपर्क साधा. वेदांत केसरकर.